आता स्क्रीन दिसते ना? येस येस. हा, तर ह्या 6 व्हीलरचे जे मी कॅटेगरीज आहेत त्याच्याबद्दल मी बोलत होतो की वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. लाईट मोटर व्हेकलच्या ट्रान्सपोर्ट आणि नॉन ट्रान्सपोर्ट अशी एक वेगवेगळी कॅटेगरी आहे. तर ह्या ज्या कॅटेगरी आहेत, हेवी मोटर व्हेकल HMV आणि HGMV हेवी गुड्स मोटर व्हेकल, म्हणजे ज्या हेवी गुड्स ट्रक वगैरे आहेत त्याचं लायसन वेगळं असतं, हेवी मोटर व्हेकलचं वेगळं लायसन असतं, हेवी पॅसेंजर मोटर व्हेकलचं लायसन वेगळं असतं आणि हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकलचं लायसन वेगळं, ट्रेलरचं वेगळं, अशा अनेक कॅटेगरीज लायसन मध्ये असतात. जे प्रत्येक कॅटेगरी जी आपल्याला जे आपण वाहन चालवणार आहे त्या पर्टिक्युलर कॅटेगरीचं लायसन आहे की नाही याची माहिती घेऊनच आपण त्या प्रकारचं लायसन काढून नंतरच ते वाहन रस्त्यावर चालवणं हे आवश्यक आहे. आता लायसन जे असतं आपल्या, ते लायसन जनरली 20 वर्षानंतर एक्सपायर होतं किंवा आपल्या वयाच्या 50व्या वर्षी जी गोष्ट लवकर होते, 50व्या वर्षी लवकर आलं तर त्यावेळी ते लायसन संपतं. आणि संपलेलं लायसन, जे लायसन आपलं संपतं ते लायसन आपण 1 महिन्याच्या आत, म्हणजे मुदत असते त्याच्यावर, प्रत्येक व्हॅलिडिटी लायसनवर लिहिलेली असते, त्यावेळी लायसन रिन्यू करणं फार गरजेची गोष्ट आहे. जर आपण वेळेत लायसन रिन्यू नाही केलं तर लायसन संपलेलं आपल्याला माहित नसतं आणि त्याचे परिणाम जे काय होतात भयंकर परिणाम आपल्याला नंतर भोगावे लागतात. त्याच्याबद्दल मी पुढे टॉपिक मध्ये येतोय. तसंच जे कमर्शियल व्हेकल असतं त्याचं लायसन 3 वर्ष त्याची मुदत असते. तर ती लायसनची 3 वर्ष मुदत आहे, त्याकडे आपल्याला लक्ष देणं फार गरजेची गोष्ट असते. हा झाला एक पार्ट. म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण वाहन चालवायला बसलोय तर पहिलं आपल्याकडे असायला पाहिजे, आपलं लक्षात द्यायला पाहिजे आपलं लायसन प्रॉपर आहे का, आपण ज्या वाहनाचं लायसन आपण चालवतोय तेच लायसन, तीच गाडी त्या संदर्भातच लायसन आहे की नाही. दुसरी गोष्ट आहे ती इन्शुरन्स. आपण ज्या गाडी चालवायला बसलोय ती गाडीचा इन्शुरन्सची पॉलिसी आपली प्रॉपर आहे का, ती पॉलिसी आपण कधीपर्यंत आहे, त्याची मुदत तर संपलेली नाही ना, याचा विचार आपण निश्चित अगोदर गाडी सुरू करण्यापूर्वी, रस्त्यावर गाडी आणण्यापूर्वी त्या गाडीचा इन्शुरन्स बद्दलची आपली माहिती आपण घेणं गरजेचं आहे. आता इन्शुरन्सची जी पॉलिसी असते त्याच्यामध्ये 2 प्रकार पॉलिसीमध्ये मुख्यत्वे आहेत. त्यातली पहिली पॉलिसीचा प्रकार आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स किंवा पॅकेज पॉलिसी, ज्याला आपण एक सर्वसाधारण भाषेमध्ये फुल इन्शुरन्स असं आपण म्हणतो. आता फुल इन्शुरन्स आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स किंवा पॅकेज पॉलिसी म्हणजे काय, तर त्या इन्शुरन्समध्ये गाडीमध्ये बसलेल्या लोकांचाही समावेश असतो. गाडीचं डॅमेज झालं तरी तुम्हाला त्याच्याबद्दल क्लेम मिळू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा काही पॉलिसी जे कंपनी देतात त्यावेळी आपण जनरली त्यांना सांगायला पाहिजे की तुम्ही जेवढा काही मॅक्झिमम त्याचा इन्शुरन्सचा प्रीमियम असेल तेवढा बसून आम्हाला टोटली सगळं कव्हर करून इन्शुरन्स द्या. जनरली काही वेळा मग ते रबर पार्ट्स मिळत नाहीत, हे नाही ते नाही, असं जनरली इन्शुरन्स कंपनीचं असं. ते किरकोळ पैशासाठी आपण इन्शुरन्सचा क्लेम हे म्हणजे प्रीमियम कमी भरतो आणि नंतर ज्यावेळी आपल्याला क्लेम करायची वेळ येते त्यावेळी प्रॉब्लेम निर्माण होतो. दुसरी पॉलिसी आहे ज्याला ऍक्ट ओनली पॉलिसी म्हणतात. म्हणजे जी पॉलिसी असते त्या पॉलिसीच्या वर जर आपण पाहिलं, वर कोपऱ्यामध्ये लिहिलेलं असतं कॉम्प्रिहेन्सिव्ह, पॅकेज पॉलिसी किंवा ऍक्ट ओनली. ऍक्ट ओनली पॉलिसी म्हणजे थर्ड पार्टी इन्शुरन्स. आता हा थर्ड पार्टी इन्शुरन्सची जी पॉलिसी आहे ह्याचा प्रीमियम कमी असतो. म्हणजे याच्यामध्ये गाडीचं डॅमेज किंवा गाडीमध्ये बसलेल्या माणसांच्या रकमेचा त्यांचं काही कुठलीही लायबिलिटी इन्शुरन्स कंपनी घेत नाही. फक्त त्रयस्थ माणसाला, आपल्या वाहनापासून त्रयस्थ माणसाला जर काय त्रास झाला किंवा काय जखमी झाला किंवा मयत झाला तर त्याची जबाबदारी इन्शुरन्स कंपनी घेते. म्हणून घेताना जनरली आपली नवीन गाडी असेल तर आताच्या नवीन गव्हर्नमेंटच्या पॉलिसी प्रमाणे, नवीन गव्हर्नमेंटने जे धोरण आखलंय त्याच्याप्रमाणे आपण नवीन गाडी घेताना जनरली 3 वर्षाची आता पॉलिसी होते. त्यातली सर्वसाधारणपणे पहिल्या वर्षी फुल इन्शुरन्स म्हणजे पॅकेज पॉलिसी असते आणि 2 वर्षासाठी ऍक्ट ओनली पॉलिसी असते. ते सुद्धा आपल्याला माहित नसतं की 2 वर्षासाठी ऍक्ट ओनली पॉलिसी आहे. त्यामुळे नवीन गाडी जर आपण घेत असाल तर त्या गाडीच्या इन्शुरन्स बाबत आपण माहिती घ्या
काही वेळा आपण नवीन गाडी घेताना डिस्काउंट मिळतो किंवा ह्या गोष्टीमध्ये आपण विसरून जातो की त्या पहिल्या वर्षानंतर त्या पुढच्या 2 वर्षाच्या पॉलिसीमध्ये नक्की त्यांनी काय आपल्याला दिलंय. तर जर ऍक्ट ओनली पॉलिसी असेल तर आपण त्याचा प्रीमियम 1 वर्ष संपायच्या पूर्वी ऍडिशनल जो प्रीमियम आहे ती पॉलिसी आपल्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स म्हणून त्या मोडवर आणायची असेल किंवा फुल इन्शुरन्स करायचं असेल तर त्या गाडीचा आपण फुल इन्शुरन्स मध्ये ती कन्वर्ट करू शकतो. म्हणून नेहमी आपण माहिती घ्यायची की गाडीची आपली पॉलिसी कुठली आहे, एजंटकडनं माहिती घ्यायला पाहिजे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे ही गाडीची जी पॉलिसी असते त्याची रिन्युअल डेट त्या ह्याच्यावर लिहिली असते. आपण जनरली ती रिन्युअल डेट असते ती रात्री 12 वाजता इन्शुरन्स जनरली संपतो असं सर्वसाधारणपणे सगळ्या पॉलिसीवर लिहिलेलं असतं. तर 12 वाजता ती संपते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्री 12 वाजून 1 मिनिटांनी त्याची व्हॅलिडिटी संपलेली असते. म्हणून आपण काय करायचं की आपली इन्शुरन्सची पॉलिसी संपण्याची डेट येणार त्याच्या पूर्वीच एक 4-8 दिवस अगोदर किंवा 15 दिवस अगोदर प्रीमियम भरून टाकायचा. तुम्ही प्रीमियम अगोदर 8 दिवस 15 दिवस कधी भरलात, महिनाभर अगोदर भरलात तरी तो ऍक्टिव्ह होणार कधी, तर ज्या दिवशी ती पॉलिसी संपणार त्या क्षणाला लगेच 1 मिनिटांनी ती पॉलिसी ऍक्टिव्ह होणार. त्यामुळे आपण रिन्युअल करताना हा अगोदरच पॉलिसी संपायच्या अगोदर रिन्युअल करणं हे फार गरजेची गोष्ट आहे. ही पॉलिसी बद्दल एवढं मी तुम्हाला का सांगतोय ते तुम्हाला पुढच्या सगळ्या एक एक चॅप्टर मध्ये कळेल की पॉलिसी आपल्या गाडीची का असावी, इन्शुरन्स का असावा, हे पुढच्या चॅप्टर मध्ये आपल्याला नक्की कळेल. आता 2 गोष्टी तुम्हाला कळल्या की एक लायसन असायला पाहिजे आणि ते लायसन कशा प्रकारचं असायला पाहिजे. नंतर इन्शुरन्स असायला पाहिजे आणि गाडीचा इन्शुरन्स फुल थर्ड पार्टी इन्शुरन्स ह्या गोष्टी कळल्या. आता ह्या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे आहेत. तुमची गाडी तुम्ही रस्त्यावर आणली आणि दुर्दैवाने एखादा अपघात घडला. अपघात घडल्यानंतर त्या अपघातामध्ये समजा आपण जखमी झालो किंवा आपल्या कुटुंबातलं कोण मयत झालं किंवा असा काय मृत्यू होण्याचा प्रसंग कोणावर ओढावला अपघाताच्या दरम्यान, तर त्यासाठी नुकसान भरपाई आपल्याला मागता येते. ती नुकसान भरपाई आपण गाडीचा जो इन्शुरन्स कंपनी असते त्या इन्शुरन्स कंपनीच्या म्हणजे त्या इन्शुरन्सच्या आधारावरच आपण दावा दाखल करू शकतो. आणि तो दावा मोटर ऍक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनल म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र एक ट्रिब्युनल आहे, ते कोर्टच आहे ते. त्या कोर्टामध्ये हा आपल्याला दावा दाखल करता येतो आणि हा दावा मोटर व्हेकल ऍक्ट सेक्शन 166, 163 आणि 140, मी त्या सेक्शनच्या आतमध्ये जास्त जात नाही, परंतु आपल्याला एवढं एक ढोबळ माहिती सांगतो की तो अर्ज जो मोटर अपघाताचा अर्ज केला जातो तो अर्ज मयत माणसाचे जे वारस असतात म्हणजे त्याची बायको असेल, मुलं असतील, ते सर्व वारस, आई वडील असतील, ते वारसांच्या वतीने तो अर्ज दाखल केला जातो किंवा जी जखमी व्यक्ती असते ती जखमी व्यक्ती स्वतःहून तो अर्ज दाखल करू शकतो. आणि तो अर्ज दाखल करण्यासाठी आतापर्यंत म्हणजे आता नवीन बिल मध्ये बहुतेक मुदत येईल, परंतु आतापर्यंत त्याला लिमिटेशन नव्हतं. तर त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की इंज्युअर्ड पर्सन जो असतो म्हणजे जखमी माणूस, त्याने तो दावा दाखल करणं लवकरात लवकर दाखल करणं ही गरजेची गोष्ट असते. याचं कारण असं आहे की जखमी माणसाच्या बाबतीत समजा जखमी माणूस त्या अपघातामध्ये जखमी झाला आणि तर त्याला कुठल्या गोष्टी मिळू शकतात, तर त्याला जे अपघातात जो डॉक्टरसाठी केलेला खर्च आहे, त्या माणसाला जे कायमचं अपंगत्व आलंय ते अपंगत्व, त्यानंतर मेडिसिनचा खर्च, त्याच्यासाठी बरे होण्यासाठी जे काही लोकांनी मदत केली आहे म्हणजे इतर जो ट्रॅव्हलिंग खर्च झालाय, अँब्युलन्सचं बिल आहे, त्या सगळ्या गोष्टी त्या जखमी माणसाला मिळतात. आणि मयत माणूस जो असतो त्याची नुकसान भरपाई ज्यावेळी कॅल्क्युलेट केली जाते, ती कॅल्क्युलेट करताना तो माणूस किती वयाचा होता, त्याचा पगार किती होता, तो त्याचं शिक्षण काय होतं, म्हणजे त्याचं एकंदर त्याचं हे सगळं बघितलं जातं. त्याच्या सगळ्या गोष्टीबाबतचा पुरावा कोर्टासमोर येतो आणि त्याचा सर्व पुराव्याचा विचार करून, त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचा विचार करून
कोर्ट एक गुणाकार पद्धतीने त्याचं कॉम्पेन्सेशन कॅल्क्युलेट करतं आणि ती नुकसान भरपाई मैताच्या वारसांना मिळते. आता ही जी नुकसान भरपाई आहे ही काही वेळा काही लाख रुपये सुद्धा असू शकते. ही नुकसान भरपाईसाठी आपल्याला विरुद्ध पक्षकार जे करतो आपण, ते विरुद्ध पक्षकार इन्शुरन्स कंपनी, त्यानंतर गाडीचा मालक आणि गाडीचं ड्रायव्हर, अशी 3 माणसं, 3 पार्टी याच्यामध्ये असतात. आता ह्या 3 पार्टीमध्ये आता तुम्ही म्हणाल की माझ्या गाडीचा इन्शुरन्स एक 4 ते 5,000 रुपये आहे आणि माझ्या समोरच्या माणसाने क्लेम जो केलाय तो एक 10 लाखाचा किंवा 20 लाखाचा. आपण 5,000 रुपयामध्ये एवढी रक्कम त्या माणसाला कशी मिळणार? इन्शुरन्स कंपनीकडे आपण तर भरले 4 ते 5,000 रुपये, मग ती समोरची कंपनी एवढे पैसे कसे काय देणार? तर काय असतं की आपण जसं हे 5,000 रुपये किंवा 10,000 रुपये किंवा 2,000 रुपये जे भरलेले असतात, असे संपूर्ण भारतामध्ये अनेक लोक पैसे भरत असतात आणि ते पैसे भरत असतात सगळ्याच, म्हणजे सर्वसाधारणपणे 100 गाड्या जर असतील तर 100 गाड्यातले एक 10 गाड्यांचाच क्लेम असा कुठेतरी करण्याची वेळ येते. म्हणजे 90 गाड्यांची जी रक्कम आहे, एक आकडेवारी चुकेल माझी, परंतु त्या जी काय रक्कम आहे ती रक्कम इन्शुरन्स कंपनीकडे असते आणि त्या रकमेतून ही नुकसान भरपाई दिली जाते. त्यामुळे आज आपल्याला एक गोष्ट महत्वाची आहे की गाडीचा इन्शुरन्स असणं आणि गाडीचं लायसन असणं हे फार महत्वाचं आहे. आणि गाडीचा जो अपघात होतो त्या अपघातात झालेल्या ज्याला नुकसान झालंय त्या नुकसानीची जबाबदारी ही सर्वप्रथम त्या ड्रायव्हरवर येते, अपघाताची जबाबदारी, आणि तो ड्रायव्हरची जबाबदारी ही गाडीच्या मालकावर येते. आणि ड्रायव्हर आणि मालकाची जबाबदारी ही एक विकेरियस लायबिलिटी म्हणून जे तत्व आहे कायद्यामध्ये, त्या कायद्याप्रमाणे इन्शुरन्स कंपनीवरती जबाबदारी येते. म्हणजे ड्रायव्हरची जबाबदारी आणि मालकाची जबाबदारी इन्शुरन्स कंपनी घेते आणि त्यांच्या कृत्याला इन्शुरन्स कंपनी जबाबदार असते आणि ती रक्कम, नुकसान भरपाईची रक्कम, त्या जो क्लेमंट असतो, जो अर्जदार असतो, त्याला ती रक्कम मिळून जाते. आता जे वाक्य आहे, भोग आपल्या कर्माची फळा, याला असं नाव का मी दिलंय हे आपल्याला कळेल. याचं कारण असं आहे की बऱ्याच केसेस, आता तर माझ्या बघण्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये भरपूर केसेस अशा त्या निर्माण व्हायला लागल्या की जिथे इन्शुरन्सची पॉलिसी व्हॅलिड नाहीये किंवा ड्रायव्हिंग लायसन्स प्रॉपर नाहीये. आता इन्शुरन्स कंपनी व्हॅलिड नाही याच्यासाठी तुम्हाला मी त्याच्यापूर्वी एक गोष्ट सांगतो. एक वेळ कशी माणसावर येऊ शकते. एकदा एक मोटरसायकलवाला, कणकवलीतली गोष्ट आहे की कणकवलीच्या नाक्यावरून सिनेमा टॉकीजकडे जात होता आणि अलीकडे एका माणसाने हात दाखवला स्कूटरवर. आपण जनरली ओळखीचा माणूस असेल तर मागे घेतो. स्कूटर पुढे गेली थोड्या अंतरावर आणि चढावावर असताना त्या माणसाला अचानक चक्कर आल्यासारखी झाली, तो माणूस मोटरसायकलवरून पडला. आता मोटरसायकलवरून पडल्यानंतर त्या माणसाला, चालवणाऱ्या माणसाला माहीतच नाही की ही गोष्ट घडलीये. म्हणजे सांगायचं काय की अशी अनपेक्षित घटना आपल्या बाबतीत घडू शकते. अशा वेळी गाडीचा इन्शुरन्स असेल तर त्या माणसाला, आणि लायसन्स असेल तर त्या माणसाला नुकसान भरपाई मिळू शकते. हे एक उदाहरण झालं. त्यानंतर आता इन्शुरन्स नसेल तर काय घटना घडतात त्याचं एक उदाहरण मी सिंधुदुर्ग मध्ये घडलेलं, ओरोस मध्ये घडलेलं एक उदाहरण आपल्याला सांगतो. ओरोसच्या एका गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये ज्या व्यक्तीला 25,000 रुपये पगार होता, अशी व्यक्ती स्कूटर घेऊन जात होती आणि स्कूटी होती आणि मागून एक माणूस स्कूटर घेऊन आला, मोटरसायकल घेऊन वेगात आला आणि त्या माणसाला जोरात धडक दिली. धडक दिल्यानंतर दोघेही रस्त्यावर पडले. त्याच्यात तो स्कूटी चालवणारा जो माणूस होता, जो म्हणजे त्याचे जे वारस होते ते नंतर माझे पक्षकार झाले, त्या वारसांच्या वतीने मी कोर्टात दावा दाखल केला. तो माणूस मयत झाला, स्कूटीवाला. मयत झाल्यानंतर त्या गाडीचे सर्व कागदपत्र, सगळे पोलिसांकडचे कागदपत्र वगैरे घेऊन आम्ही कोर्टामध्ये केस दाखल केली. तर त्याच्यामध्ये निदर्शनास पॉलिसी त्याने हजर केलेली होती, परंतु ती जी पॉलिसी होती ती गाडीच्या अपघाताच्या वेळची पॉलिसी नव्हती. तर लोक काय करतात, अपघात झाल्यानंतर पॉलिसी करतात, तर त्याला काही अर्थ नसतो. अपघाताच्या वेळी ऍक्टिव्ह असलेली पॉलिसी आवश्यक असते. तर अपघाताच्या वेळी
असाही मला अनुभव आलेला आहे की अपघाताच्या वेळी पॉलिसी, बोगस पॉलिसी सुद्धा तयार केली जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी उघडकीला येतात. तर त्या केसमध्ये असं घडलं की पॉलिसी त्या माणसाची नव्हती आणि कोर्टामध्ये केस दाखल करताना त्याचा पगार आणि त्याचं वय आणि त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचा विचार करता 35 लाख रुपये कोर्टाकडे मी मागणी केली आणि अर्जदार त्याची पत्नी होती, त्याची मुलं होती आणि 35 लाखाची मागणी केली. जवळजवळ 3-4 वर्ष ती केस चालली. कारण विरुद्ध बाजूला इन्शुरन्स कंपनी नसल्यामुळे जे गाडीचा ड्रायव्हर आणि मालक होता त्यांची ही प्राथमिक जबाबदारी आली की त्यांनी ही नुकसान भरपाई द्यावी. तर त्यांनी भरपूर प्रयत्न केला की असं दाखवण्याचा की आमची चूक नव्हती. मालकाने तर असा स्टँड घेतला की मी त्यावेळी मालकच नव्हतो, मी गाडी विकलेली होती. त्याने तुम्हाला ही गोष्ट जाता जाता सांगतो की आपण जनरली गाडी विकतो त्यावेळी आपण काय करतो, गाडी ट्रान्सफर फॉर्मवर सह्या करून देतो. त्यानंतर कदाचित काही लोक हुशारपणा करतात की आपण स्टॅम्प पेपरवर पण लिहून घेतो की मी गाडी तुला विकलेली आहे आणि स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेलं असतं, ट्रान्सफर फॉर्मवर सह्या दिलेल्या असतात. आपण पैसे घेतो, गाडी त्याच्या ताब्यात देतो, तो माणूस गाडी घेऊन जातो आणि नंतर त्या गाडीचा अपघात होतो. तर कायदा काय म्हणतो की जर गाडी तुम्ही विकलेली असली तरी जोपर्यंत गाडी त्या माणसाच्या नावावर होत नाही, आरटीओ रेकॉर्डला गाडी नावावर होणं हे फार गरजेची गोष्ट आहे. आणि जर आरटीओ रेकॉर्डला गाडी नावावर झाली नाही तर जो पूर्वीचा मालक आहे तोच जबाबदार असतो. म्हणून एखाद्या वेळेस तुम्ही पैसे कमी घेतले तरी चालतील किंवा पैसे नंतर घ्या, पण गाडी त्या माणसाच्या नावावर होईपर्यंत गाडी त्या माणसाच्या ताब्यात देऊ नका. किंवा एक फॉर्म असतो आरटीओ कडे, जो फॉर्म तो जर नावावर, काही वेळा लोक काय करतात, गाडी ताब्यात घेतात आणि गाडी ती विकण्याच्या उद्देशाने गाडी मूळ मालकाच्या नावावर ठेवतात. असं बरेच दिवस ते तसं करत असतात आणि नंतर गिराईक मिळाल्यानंतर डायरेक्ट ती त्या पहिल्या माणसाकडनं तिसऱ्या माणसाच्या नावावर गाडी करतात. त्या मधल्या काळामध्ये ज्यावेळी अपघात होतो त्यावेळी त्या गाडीच्या मूळ मालकाचीच जबाबदारी असते. तुमच्याकडे स्टॅम्प पेपर असू देत किंवा अन्य काही गोष्टी असल्या तरी त्याला काही फरक पडत नाही. मग अशासाठी आपण काय करायला पाहिजे की गाडी नावावर करणं ही झाली की नाही याची खात्री करून घेणं ही आपली जबाबदारी आहे. तर त्या केसमध्ये काय झालं की गाडी त्या माणसाने, त्याचं म्हणणं होतं गाडीच्या मालकाचं, मी गाडी विकलेली होती आणि गाडी जो चालवणारा होता त्यालाच मी विकलेली होती. तो म्हणत होता की मी गाडी विकत घेतलेली नव्हती, माझा तोच होता. आणि ह्या भानगडीमध्ये कोर्टाने निर्णय देताना जवळजवळ 42 लाख रुपये कोर्टाने द्यावेत असे गाडीच्या मालक आणि ड्रायव्हरने, आणि ते व्याजासकट 51 लाखापेक्षाही रक्कम जास्त झाली. आता मला सांगा की गाडीचा इन्शुरन्स नाही, मग इन्शुरन्स नसताना गाडीच्या मालकाची आणि त्या ड्रायव्हरची 51 लाख रुपये देण्याची कपॅसिटी आहे का? पण जर कपॅसिटी नसलं तर कोर्ट अशा वेळी त्या दोन्ही माणसांचं घरदार विकून सुद्धा पैसे वसूल करू शकतं, त्यांना तुरुंगात ठेवू शकतं. एवढ्यापर्यंत ही केस पुढे जाऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा की आपण जर वाहन चालवत असाल तर आपल्या गाडीची व्हॅलिड इन्शुरन्स पॉलिसी आहे की नाही हे तुम्ही निश्चित, म्हणून जे मी पॉलिसीचे सगळे डिटेल्स सांगितले की वेळेवर रिन्यू करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण वेळेवर करणं फार गरजेची गोष्ट आहे. त्यानंतर आता काही केसेस अशा घडतात की आपल्याकडे लायसन्स असतं, आपण अगदी निर्धास्त असतो, माझ्याकडे लायसन्स आहे, माझ्याकडे पॉलिसी आहे, आपण निर्धास्त आहे. आणि प्रत्यक्षात काय असतं, अशी सुद्धा आता गोव्याची माझ्याकडे एक केस आली आहे की ज्यांचा असेंट गाडीचा ऍक्सिडेंट झालाय ना, असेंट किंवा होंडा गाडीचा ऍक्सिडेंट झालाय आणि ऍक्सिडेंट म्हणजे त्यांचं डॅमेज, गाडीच्या डॅमेजचा क्लेम इन्शुरन्स कंपनी नाकारते. तर त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो क्लेम आहे तो ज्यावेळी गाडीचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळी त्याच्या गाडीच्या लायसनवर लाईट मोटर व्हेकल TR कौसात लिहिलेलं होतं, म्हणजे ट्रान्सपोर्ट. ऍक्च्युली त्याचं लायसन असायला पाहिजे लाईट मोटर व्हेकल प्लेन असायला पाहिजे, ट्रान्सपोर्ट असून चालत नाही. मग जर ट्रान्सपोर्ट नसेल म्हणजे कार गाडीसाठी प्लेन लायसन पाहिजे, नॉन ट्रान्सपोर्ट असलं तरी चालतं. मग अशा वेळी त्याला क्लेम मिळायला इन्शुरन्स कंपनी प्रॉब्लेम करते. आता त्याच्यात अनेक क्लिष्टता आहेत, त्याच्यावरून मी माझी एक प्रयत्न करून त्यांना कसे पैसे मिळतील याच्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे. पण सांगायचं काय की आपलं लायसन, जी गाडी आपल्याकडे आहे, आपण वाहन चालवणार त्या पर्टिक्युलर कॅटेगरीचं आहे की नाही हे बघणं फार गरजेची गोष्ट आहे. आणि त्यामुळे लायसन नसेल आणि इन्शुरन्स पॉलिसी जरी असली आणि लायसन नसेल तरी सुद्धा इन्शुरन्स क्लेम मिळत नाही, त्या माणसाला नुकसान भरपाई समोरच्या माणसाला मिळणार नाही. त्यानंतर
बघा, याला मी डेंजर हे नाव दिलेलं आहे. आता डेंजर हे नाव का दिलंय, तर नो ड्रायव्हिंग लायसन इज इक्वल टू नो इन्शुरन्स इज इक्वल टू पर्सनल लायबिलिटी. म्हणजे तुमचं लायसन नाही तर तुमचं जर लायसन नसेल आणि क्लेम करण्याची वेळ आली तर तुम्हाला इन्शुरन्सचा बेनिफिट मिळणार नाही. इन्शुरन्स कंपनीने खाली शिक्काच मारलेला असतो की ऑथोराइज जो ज्याच्याकडे लायसन आहे, त्या पर्टिक्युलर कॅटेगरीचं लायसन आहे, त्याच माणसाला हे गाडी चालवण्याचा अधिकार आहे आणि त्याचाच क्लेम इन्शुरन्स कंपनी विचारात घेतं. त्यामुळे अशा परिस्थितीत जर इन्शुरन्स कंपनीने जर नाकारलं तर कोर्ट त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याचा गाडीचा मालक आणि गाडीचा ड्रायव्हर यांची जबाबदारी धरून ते सगळा जो नुकसान भरपाई आहे ती त्या वैयक्तिक मालक आणि ड्रायव्हर या दोघांवर नुकसान भरपाई बसवतं. तसेच आता जी नवीन अमेंडमेंट आली आहे 1 सप्टेंबर 2019 मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये अमेंडमेंट आली, दुरुस्ती आली आहे. ती दुरुस्ती एवढी आहे नुकसान भरपाईच्या बाबतीत, तर त्याला 5,000 रुपयापर्यंत लायसन नसेल तर पोलीस पनिशमेंट करू शकतात. तसंच गाडी ड्रिंक अँड ड्राईव्ह, जर ड्रिंक अँड ड्राईव्ह असेल वाहन चालवताना एखाद्या माणसाने दारूच्या नशेमध्ये असेल तरी सुद्धा, आणि हे जर FIR मध्ये आलं की तो ड्रिंक केलेला होता, तरी सुद्धा गाडीचा मालक आणि ड्रायव्हर जो आहे त्यांची जबाबदारी येते. आणि इन्शुरन्स कंपनी पॉलिसी असून सुद्धा किंवा ड्रायव्हिंग लायसन असून सुद्धा इन्शुरन्स कंपनी ते नाकारू शकतं. म्हणून नुसतं तुमचं लायसन आणि इन्शुरन्स असून तुम्ही दारूच्या नशेत म्हणजे दारूच्या नशेत गाडी चालवायची नाही, ही गोष्ट सुद्धा प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याला पोलीस पनिशमेंट जी आहे ती 10,000 रुपयापर्यंत पनिशमेंट आहे आणि 6 महिने शिक्षा सुद्धा होऊ शकते. त्यामुळे ड्रिंक आणि ड्राईव्ह हे टाळायला पाहिजे. त्यानंतर चाइल्ड ड्रायव्हिंग, बऱ्याच वेळा असं घडतं की आपल्याला मुलं असतात, शाळेमध्ये जाताना जा तू स्कूटर घेऊन जा, छोटी गाडी आहे, एका बाजूने जा, असं आपण सवलत देतो. आणि ऍक्च्युअली सवलत हे जी ज्यावेळी देतो, आता तर कायदा त्याच्यासाठी भयंकर कडक केलेला आहे. तर नवीन कायद्याप्रमाणे 25,000 रुपये पनिशमेंट आहे, पालकांना 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे. आणि मुलाने जर गाडी चालवली आणि दुर्घटना घडली, समोरच्या माणसाला जर समजा लागलं किंवा तो माणूस मयत झाला, तर इन्शुरन्स असून तुमचा काहीही उपयोग होणार नाही. त्या ह्याला गाडीचे मालक आणि तो म्हणजे हे जे त्यांची जबाबदारी येते. त्यानंतर हे झालं त्या ह्याच्याबद्दल, लहान मुलांच्या ड्रायव्हिंग बद्दल. तसंच सीट बेल्ट नसेल, हेल्मेट नसेल तर त्याला फाईन पण आहे. ते 2 व्हीलर चालवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवावं, आपल्या शहरात सुद्धा हेल्मेट वापरावं. आणि एवढं निश्चित आहे की शहराच्या बाहेर जाताना तर निश्चितपणे हेल्मेट घालावं. अगदी शहराच्या बाहेर 2 किलोमीटर जरी हायवेवर जायचं असेल, पण आताचा हायवे जो झालाय तो हायवे हेल्मेट शिवाय गाडी न चालवण्याचा झालाय, तरी कंपल्सरी हेल्मेट असावं. इन्शुरन्स कंपनी सुद्धा काही वेळा त्याचा बेनिफिट घेतं आणि क्लेम नाकारू शकतं. त्यामुळे हेल्मेट असणं ही आज काळाची गरज झालेली आहे. आणि अशा अनेक केसेस घडलेल्या आहेत की लायसन्स म्हणजे संपूर्ण क्लेम व्यवस्थित असतो, पण लायसन नाही किंवा ड्रिंक मध्ये होता म्हणून सुद्धा क्लेम नाकारू शकतो. काही वेळा अपघात होतात आणि आता तर एवढं फास्ट झालंय की काही वेळा अपघात झाल्यानंतर लोक लगेच फोन करतात मला की असं असं अपघात घडलेला आहे आणि तो जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर दारूच्या नशेत होता, मग आम्ही काय करायचं. अर्थात हा सल्ला मी जो देतो तो सल्ला खरा म्हणजे योग्य नाही, परंतु मी विचार करताना त्या नुकसान भरपाईच्या दृष्टिकोनातून विचार करतो. काही वेळा असा सल्ला मला द्यावा लागतो की जर दारू प्यालेला ड्रायव्हर असेल तर त्याला तुम्ही बाजूला ठेवा, ड्रायव्हर दुसरा दाखवा. हा सल्ला खरं कायदेशीर नाहीये, परंतु हा नाही तो जो ड्रायव्हर होता ना दारू पिलेला, त्यालाच तुम्ही ड्रायव्हर म्हणून दाखवा. पण प्रत्यक्षात ज्यावेळी क्लेम आपण दाखल करतो, ज्यावेळी नुकसान भरपाईसाठी केस दाखल करतो, त्यावेळी दारू प्यालेला ड्रायव्हर असेल तर गाडीचा इन्शुरन्स कडनं पैसे मिळणार नाहीत आणि जी गाडीची त्या ह्याची जबाबदारी आहे कॉम्पेन्सेशनची, ती गाडीच्या मालक आणि ड्रायव्हरवर येते आणि तेवढी रक्कम त्यांच्याकडनं वसूल करणं ही फार कठीण गोष्ट होते.
त्यामुळे शक्यतो ड्रिंक अँड ड्राईव्ह ज्यांच्याकडे ड्रायव्हर असतील त्यांनी कधी ड्रिंक करून त्या ड्राईव्ह करायला गाडी देऊ नये. आता हे जे चित्र आपण बघतोय की आजकाल सगळीकडे मोबाईलचा वापर, मोबाईल कानाला लावून एका हाताने गाडी चालवणं, या चित्रामध्ये आपल्याला लक्षात येत आहे की तो कॉल कदाचित यमराजा बरोबर शेवटचा जोडलेला कॉल असू शकेल. आता हा माणूस बघा, म्हणजे गाडी चालवण्याच्या नशेत दरीमध्ये पडणार आहे, पण तरी सुद्धा तो ही चित्र आपल्याला भरपूर ठिकाणी दिसतात की मोबाईल प्लस व्हेकल इज इक्वल टू डेड मॅन. म्हणजे सांगायचं काय, हे आपण अनेक वेळा लोकांना सांगतो, पण तरी सुद्धा लोक ह्या गोष्टीचा विचार करत नाहीत आणि नंतर मग अनेक दुर्घटना. तर हे माझं छोटंसं प्रेझेंटेशन होतं. कदाचित तुमच्या मनात प्रेझेंटेशन ऐकताना काही प्रश्न निर्माण झाले असतील, तर ते प्रश्न आपण मला निश्चित सांगावेत. मला आणखी काही किस्से आपल्याला सांगायचे होते, पण तुमच्या प्रश्नांना उत्तर देताना मी काही किस्से आपल्याला सांगू शकेन. तर अंधारी साहेब, इथे 2 प्रश्न आले आहेत. हा, अश्विन करपे यांचा प्रश्न आहे. बोला. प्रश्न मला कुठे दिसत नाही. त्या चॅट मध्ये बघा. ओके ओके. We are known to be in business. One day. अंदाज सर, तुमची आता हे प्रेझेंटेशन बंद करून तुमची मेन विंडो चालू करा क्वेश्चन आन्सर साठी. हा, मेन विंडो चालू आहे. हा, प्रेझेंटिंग विंडो बंद करू. ओके ओके ओके. दिसतंय ना आता? हो हो. मला प्रश्न अश्विन करपे, सिन्स वी आर नोन टू बी इन बिझनेस, can we also address business related insurance one day? Person has normally do not insurance in business. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय काय, जरा अश्विन करपेंचा हे सुरू करा, म्हणजे त्यांच्याशी बोलता येईल मला. अश्विन करपेंना विचारायचं साहेब की आपण व्यावसायिक आहोत, तर व्यवसायाच्या इन्शुरन्स संदर्भात मार्गदर्शन करा तुम्ही कधीतरी. नाही, एक लक्षात घ्या, आपलं हे संपूर्ण सेशन होतं हे मोटर व्हेकल ऍक्सिडेंट, मोटर व्हेकल इन्शुरन्स वर होतं. आता त्याच्याबद्दलचा मी तज्ञ नाहीये, मी इन्शुरन्सचा तज्ञ नाहीये. मी फक्त मोटर व्हेकल ऍक्सिडेंट जे होतात, मोटर व्हेकल इन्शुरन्स आहे, त्याच्याबद्दल मला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. पण त्यांच्या प्रश्नाला उत्तर मी देऊ शकतो की बिझनेसचा आणि याचा करता येतो ना इन्शुरन्स. जनरल इन्शुरन्स मध्ये जर गेलात तुम्ही, तर तुम्हाला त्याचा इन्शुरन्स करता येतो. अश्विन करपे, हाऊ डू वी डिसाइड थर्ड पार्टी इन्शुरन्स व्हॅल्यू? हा, आता थर्ड पार्टी इन्शुरन्स व्हॅल्यू हा जो प्रश्न आहे, हा चांगला आहे प्रश्न अश्विन करपे यांचा. थर्ड पार्टी इन्शुरन्स व्हॅल्यू म्हणजे त्यांना बोला बोला. बोला बोला, ऐकायला येत. अंधारी साहेब बोला, ऐकायला येत आहे. ते अश्विन करपेना त्यांना माईक चालू करायला सांगा, म्हणजे त्यांच्या मनात काय ते मला कळायला पाहिजे. ते म्हणतात हाऊ टू डिसाइड थर्ड पार्टी इन्शुरन्स व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणजे कशाची व्हॅल्यू त्यांना म्हणायची आहे? माणसाची व्हॅल्यू म्हणायची आहे की गाडीची व्हॅल्यू म्हणायची आहे? अश्विन करपे, प्लीज आन्सर. त्याला आता हा थर्ड पार्टी व्हॅल्यू जी आहे, म्हणजे मी जे आता मगापासून जे अंधारी साहेब तुमच्याकडे म्यूट झालंय.
सत्यजित, माझा आवाज येतोय? हो, येतोय येतोय. बहुतेक अंधारींकडे काहीतरी प्रॉब्लेम झालाय. हा, नेटवर्क डाऊन झालं असेल. त्यांचं डिस्कनेक्ट झालंय, परत कनेक्ट होईल. एक मिनिट. सुन कशा अंधारी साहेब डिस्कनेक्ट झाले होते, 1-2 मिनिटात परत कनेक्ट होत आहेत. हॅलो, दिसतोय मी? बोला, आवाज येतोय. व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन कर. हा, तर मला काय म्हणायचं हा, झालं आहे, झालं. थर्ड पार्टीच्या बाबतीत आपण जे आता जे सगळं आपल्याला प्रेझेंटेशन सांगितलं हे थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या बाबतीतच आहे. म्हणजे व्हेकल मध्ये जो ऍक्सिडेंट होतो, व्हेकल वापरल्यानंतर ज्या गोष्टी घडतात त्याच्याबद्दलच मी हे सांगितलं आपल्याला. इन्शुरन्स क्लेम कसे करता येतात आणि त्याच्याबद्दलचं नॉलेज आपल्याला दिलं, किंवा काय अडचणी निर्माण होतात त्याच्याबद्दल मी आपल्याला सांगितलेलं आहे. आणखी काय प्रश्न आहे? हॅलो, त्यांचा अजून एक प्रश्न आलाय वाटतं. ऐकलात अंधारी साहेब? हा, तो अश्विन काय म्हणताय की जेव्हा इन्शुरन्स आपण काढतो तेव्हा थर्ड पार्टीची व्हॅल्यू आपण ठरवू शकतो का? 10 लाख घ्यायची, 50 लाख घ्यायची? नाही. थर्ड पार्टीची व्हॅल्यू म्हणजे थर्ड पार्टी जो डॅमेज झालाय किंवा हे झालंय त्याची व्हॅल्यू आपण नाही ठरवू शकत. त्याची व्हॅल्यू कोर्टामार्फत ठरवली जाते. आता कोर्टामार्फत ठरवताना समजा माणूस मयत झाला असेल तर त्याचं वय आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून कॅल्क्युलेशन आहे त्याला, ते कॅल्क्युलेशन करून कोर्ट ठरवतं. अच्छा. हा, अशोक जटार साहेबांचा प्रश्न आहे, डज इट हॅज एनी एज लिमिट फॉर रिन्युअल ऑफ लायसन्स? हा आहे ना, 50 रिन्युअलला 50 वर्ष. वयाचं 50वं वर्ष, 50व्या वर्षी कितव्या वर्षापर्यंत लायसन्स रिन्युअल करू शकतो असा प्रश्न आहे त्यांचा. वयाच्या 50व्या वर्षी लायसन्सची एक्सपायरी संपते आणि त्यानंतर दर मला वाटतं 3 वर्ष किंवा 5 वर्ष आहे त्याला, करेक्ट माझ्या आता लक्षात नाही, नवीन अमेंडमेंट आली आहे ते लक्षात नाही माझ्या किती हे झाली. 50व्या वर्षी. हा, आणखी काय म्हणाला? जागृती बिडिये, तुमचा काय प्रश्न आहे का? जागृती बिडिये, तुमचा प्रश्न आहे का काय? नाही, बहुतेक त्या चुकून त्यांनी म्यूट केलं होतं. हा, अंधारी साहेब. हा, बोला ना. चेतन शेठ बेंगलोर यांचा एक क्वेश्चन आहे. हा, बोला ना. चॅट मध्ये बघा. वुड यू लाईक टू नो whenever do insurance vehicle they take separate insurance for driver should we pay for one vehicle? मला प्रश्न आधी चॅट मध्ये आलाय का? हो. मेसेज मिळाला मला. जीवन शेठचा आहे. आय वुड लाईक टू नो whenever. हाच ना? हो. टेक सेपरेट फॉर इन्शुरन्स फॉर ड्रायव्हर शुड वी पे फॉर ऑल व्हेकल वी ओन. Whenever we do insurance for vehicle, it's separate for insurance. Driver should we pay. हा, आता गाडीचा ड्रायव्हर असतो ना, म्हणजे जनरली गाडीचा ड्रायव्हर असतो, गाडीची पॉलिसी उतरताना आपण ह्या गोष्टी बघायला पाहिजे की गाडीचा ड्रायव्हर. हा, अंदर हिंदी मधून जरा हिंदी मधून बघायला पाहिजे ना. जब आप पॉलिसी के लिए लॉग इन करेंगे, यानी कि पॉलिसी का जो प्रीमियम पे करेंगे
उस टाइम जो पॉलिसी रिलीज होता है उस टाइम उनके पास पूछने का कि जो प्रीमियम रहता है वो ड्राइवर का प्रीमियम है, उसमें इसके लिए अलग से पैसा ज्यादा भरना पड़ता है। इवन जो ओनर रहता है, आपको मालूम रहेगा या नहीं, टू व्हीलर का जो नया गाड़ी का प्रीमियम रहता है इसके लिए ज्यादा 150-200 रुपए लेते हैं, लेकिन 15 लाख का इंश्योरेंस होता है गाड़ी का। जो टू व्हीलर का ड्राइवर रहता है उसका 15 लाख का इंश्योरेंस होता है, ऑटोमेटिकली हो जाता है। यानी कि गाड़ी का टू व्हीलर का ओनर समझो कोई एक्सीडेंट में मर गया तो उसको 15 लाख इंश्योरेंस कंपनी पे करता है। जो गाड़ी का हम जो पॉलिसी हम जिस कंपनी से हम लेते हैं वो कंपनी 15 लाख दे सकती है। हाँ, व्हाट इज आईडीवी एंड हाउ इट इज कैलकुलेटेड? आईडीवी प्राइस, actually IDV means insurance depreciated value, depreciated value। तो इंश्योरेंस कंपनी जो कंपनी इंश्योर डिक्लेयर वैल्यू, यानी कि इंश्योरेंस कंपनी जो रकम और जो क्या बोलते हैं उसको, गाड़ी का जो वैल्यू रहता है, यानी गाड़ी परचेस करते समय उस टाइम जो बेसिक वैल्यू रहता है वो आईडीवी वैल्यू करने पकड़ते हैं उसमें। हाँ, कुलदीप बिले यांचा प्रश्न आहे, एखाद्या वेळेस पॉलिसीची अंतिम तारीख झाल्यानंतर रिन्यू साठी किती कालावधी मिळू शकतो का नाही? पॉलिसीची अंतिम तारीख झाल्यानंतर रिन्यू साठी कालावधी मिळत नाही। पॉलिसी संपण्यापूर्वी तुम्ही त्या दिवशी रिन्यू केली तरी चालते किंवा आधी 15 दिवस महिनाभर रिन्यू केली तरी चालते, पण संपल्यानंतर तुम्हाला 1 मिनिट सुद्धा रिन्यूला ती पॉलिसी बाद झाली। माझ्याकडे एक छोटासा किस्सा याच्यावर मला आठवला। मालवण चौके गावामध्ये एका छोट्या मुलीचा अपघात झाला होता। डंपर खाली एक मुलगी हे झाली होती, मिळाली होती आणि त्या मुलीचा वय वर्ष त्या मुलीचं 2 वर्ष होतं आणि त्या पाय मिळाला त्यावेळी तिचा पाय अर्धा कट झाला त्या ऍक्सिडेंट मध्ये। आणि तो पाय कट झाल्यानंतर त्याला नुकसान भरपाई मिळण्यासाठी मी क्लेम दाखल केला। तर त्या गाडीची जी पॉलिसी होती ती 4:15 गाडीची पॉलिसी संपणार होती आणि अपघात झाला होता 4 वाजता। तर इन्शुरन्स कंपनीने एवढी फाईट केली की ही पॉलिसी नाही, सॉरी, पॉलिसी 15 मिनिटानंतर स्टार्ट झाली होती आणि अपघात झाला होता 4 वाजता। भरपूर फाईट झाली, परंतु माझं म्हणणं असं होतं की अपघात झाला होता चौके गावामध्ये आणि पॉलिसी उतरण्याचं काम झालं होतं कुडाळमध्ये। तर एवढ्या 15 मिनिटात हे पैसे भरणं आणि त्याची पॉलिसी जनरेट करणं ह्या गोष्टी शक्य नाहीत। आणि ऍक्च्युली कव्हर नोटवर त्याची जी हे होती ती अगोदर अर्धा 1 तासाची हे होती, म्हणजे त्याला सगळे डॉक्युमेंट्स आम्हाला काढावे लागले। त्यामुळे कधीच आपण पॉलिसी संपेपर्यंत त्याच्यासाठी थांबू नये। अंतिम तारीख जी आहे ती अंतिम तारीख झाल्यानंतर रिन्यू साठी वेळ मिळू शकत नाही। Why insurance company which offer different policy premium value any fake company? आता प्रत्येक इन्शुरन्स कंपनीची वेगवेगळी प्रीमियम असतो, हे म्हणणं बरोबर आहे, वेगवेगळा प्रीमियम। पण त्याच्यातला मी काय तेवढा तज्ञ नाही की प्रीमियम किती आणि कसा असतो, परंतु तो प्रीमियम जो जनरली, आता मी मगाशी सांगितलं की ज्या गव्हर्नमेंटच्या कंपनी आहेत, जनरली ओरिएंटल इन्शुरन्स म्हणा, न्यू इंडिया इन्शुरन्स म्हणा, नॅशनल इन्शुरन्स म्हणा, अशा ज्या कंपनी आहेत त्या कंपनीचा शक्यतो आपण पॉलिसी घ्यावी की जेणेकरून प्रॉब्लेम्स येत नाहीत। आता मल्टीनॅशनल कंपनी बऱ्याच आलेल्या आहेत, प्रीमियम सुद्धा बऱ्याच वेळा कमी असतो, परंतु नंतर प्रीमियम ज्यावेळी क्लेम साठी ज्यावेळी केलं जातं त्यावेळी क्लेम करताना ह्या अनेक अडचणी निर्माण होतात। आणखी एक गोष्ट मी जाता जाता तुम्हाला सांगतो की गाडी डॅमेजचा जो क्लेम असतो ह्याच्याबद्दल बऱ्याच जणांना अज्ञान असतं। गाडी डॅमेज असते, आपली अपघातामध्ये एखाद्याची गाडी डॅमेज झाली तर त्याच ज्या आपल्या गाडीचा प्रीमियम भरलेला असेल
फुल इन्शुरन्स असेल तर आपण आपल्या गाडीच्या इन्शुरन्स कंपनीकडे मागूच शकतो. पण समजा आपल्या गाडीचा प्रीमियम नसेल आणि दुसऱ्या गाडीने ठोकलं असेल तर समोरच्या गाडीच्या कंपनीकडनं आपण त्या गाडीवर क्लेम करू शकतो आणि ती रक्कम सगळी डॅमेजची जी काय झालेला खर्च आहे, गाडी उभी करण्यासाठी झालेला खर्च आहे, तो सुद्धा आपण घेऊ शकतो. बऱ्याच वेळा आणखी एक कन्सेप्ट आपल्याला माहित नसते, टोटल लॉस. टोटल लॉस म्हणजे काय? समजा गाडीची किंमत एखाद्या गाडीची किंमत 1,00,000 रुपये आणि गाडी दुरुस्ती करण्यासाठी 90,000 रुपये खर्च येत असेल तर गाडी ती टोटल लॉस केली जाते. म्हणजे 75% पेक्षा जास्त रक्कम ज्यावेळी त्या गाडीची किमती एवढा खर्च येत असेल त्यावेळी ती गाडी टोटल लॉस केली जाते आणि अशी टोटल लॉस केलेली गाडीची व्हॅल्यू इन्शुरन्स कंपनीकडनं गाडीचा इन्शुरन्स फुल असेल तर मिळू शकते. आफ्टर ऍक्सिडेंट वी शुड क्लेम मॅक्झिमम विदिन हाऊ मच टाइम स्पॅन. आता ऍक्सिडेंट झाल्यानंतर पूर्वीच्या कायद्याप्रमाणे त्याला हे नव्हती, कंडिशन नव्हती की किती दिवसामध्ये क्लेम दाखल करायला पाहिजे, परंतु आता त्याच्यासाठी प्रोव्हिजन येते. बहुतेक 6 महिन्यामध्ये किंवा अशी येते. अजून ती बिल मंजूर झालेलं नाही. आणखी कोणाचा प्रश्न राहिला? झाले. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? आणखी काय प्रश्न आले का? व्हॉट इज क्लेम प्रोसेसिंग चार्जेस फॉर इन्शुरन्स कंपनी? आता क्लेम प्रोसेसिंग चार्जेस बाय द इन्शुरन्स कंपनी, हे मी जे आपल्याला सांगितलं क्लेम प्रोसेसिंग, हे क्लेम प्रोसेसिंग आपण कोर्टामध्ये क्लेम दाखल करून हे करतो आणि इन्शुरन्स कंपनीकडे जे क्लेम प्रोसेस करण्यासाठी त्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे काही चार्जेस नसतात. म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट सगळे त्यांना दिले की इन्शुरन्स कंपनी ते सगळ्या गोष्टी पूर्ण करून देतं. मी मगाशी जो आपल्याला एक ह्याचं सांगितलं की 2 व्हीलर ऍक्सिडेंट झाल्यानंतर आता नवीन पॉलिसीमध्ये प्रत्येकाने आपली पॉलिसी पाहावी 2 व्हीलरची. त्याच्यामध्ये गाडीच्या ओनरची 15 लाखाची इन्शुरन्स असतो. म्हणजे आपल्या माहितीसाठी असावं की असं कोणाच्याही मित्राच्या बाबतीत घडलं तर त्याच्यासाठी कुठल्या कोर्टातही जाण्याची गरज नाहीये. तर तुम्ही तो गाडीचा जो 2 व्हीलरचा इन्शुरन्स असतो तो इन्शुरन्स उतरतानाच, पूर्वीच्या काळात अशी परिस्थिती होती, असा कायदा होता की ज्याच्या नावावर गाडी आहे तो अपघातामध्ये मयत झाला, सेल्फ ऍक्सिडेंट मध्ये मयत झाला तर त्याला एकही रुपया इन्शुरन्स कंपनीकडनं मिळत नव्हता. आता त्याच्यामध्ये बदल करून प्रीमियम थोडा जास्त घेतात, 200-250 रुपये असं काहीतरी प्रीमियम घेतात. जो इन्शुरन्स ठरलेला आहे प्रीमियम त्यापेक्षा जास्त घेतात आणि त्या गाडीच्या मालकाची 15 लाख रुपयाची पॉलिसी केली जाते. हे माहितीसाठी आपल्या प्रत्येकाने लक्षात ठेवावं. आपल्या पॉलिसीमध्ये त्याबद्दल नोंद आहे की नाही हे तपासून पाहावं. आणखी एक वर काहीतरी, फेक कंपनी तर आहेत, फेक पॉलिसी आहेत. एक तर मी इन्शुरन्सची पॉलिसी अशी बघितली आहे की तुम्ही ओळखूच शकणार नाही की त्या माणसाने प्रॉपरली अगदी आहे तसेच नंबर टाईप करून, म्हणजे झेरॉक्स काढून त्याच्यावर नंबर टाईप करून ती पॉलिसी कोर्टासमोर आली. त्यानंतर त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं की ही पॉलिसी बोगस कोणी तयार केली. कारण आता सगळं कॉम्प्युटरायझेशन झालेलं असल्यामुळे बोगस जर पॉलिसी रेकॉर्डवर जर कोणी हजर केली असेल तर ती आपोआप म्हणजे त्या उघडकीला येतं. त्यामुळे असे काही प्रकार करण्यात काही अर्थ नसतो. मला वाटतं आणखी काय कोणाचे प्रश्न राहिलेत? सत्यजित? अशोक जठार यांचा प्रश्न. Our car, there is an accident of another car and that car doesn't have insurance, so from our car insurance can yes. समजा दोन कारचा अपघात आहे असं त्यांचं म्हणणं आहे
आणि समोरच्या कारचा हे नाहीये, इन्शुरन्स नाहीये, तर आपल्या जसं मी असेल तर आपल्या कारचा जो डॅमेज झालाय त्याच्यासाठी पूर्णपणे डॅमेज आपण इन्शुरन्स कंपनीकडनं बघू शकतो. त्याचं सगळं त्याच्यासाठी काय करायला लागतं, इन्शुरन्स किंवा गाडीचा इन्शुरन्स असतं. हॅलो हॅलो हा येतो, ऐकायला येतो. येते ना? हा. तर अशा वेळी ती जी काय गाडी असेल ती गाडीचं पहिल्यांदा एस्टिमेट काढावं, त्याचा स्पॉट सर्व्हे व्हावा. म्हणजे अपघात झाल्यानंतर ताबडतोब त्याचा स्पॉट सर्व्हे करणं गरजेचं असतं. तो स्पॉट सर्व्हे झाल्यानंतर त्याचं गाडीचं एस्टिमेट काढावं. एस्टिमेट काढताना गाडी पूर्णपणे म्हणजे पहिला सर्व्हे जो असतो तो वरवर सर्व्हे असतो, की सर्वसाधारणपणे गाडीचं काय काय गेलंय त्याच्यावरून तो सर्व्हे हे करतात. आणि त्याच्यानंतर मग त्या स्पॉट सर्व्हे वरून जो स्पॉट सर्व्हे करणारे जे व्हॅल्युअर असतात, उदाहरणार्थ आता कुडाळमध्ये हे आहेत गवंडी साहेब आहेत, ते सर्व्हे करतात आणि त्याचा रिपोर्ट देतात आणि त्या रिपोर्टच्या आधारावर इन्शुरन्स कंपनीकडे सबमिट केलं जातं आणि त्याची रक्कम हे केली जाते. आता समोरच्या गाडीचा इन्शुरन्स नसेल तर आपल्या गाडीकडे तो सर्व्हे करू शकतो. अन्यथा आपल्याही गाडीचा इन्शुरन्स असेल तर समोरच्या गाडीच्या मालक आणि ड्रायव्हरवर आपण क्लेम करू शकतो आणि ती रक्कम मिळू शकतो. आणखी मला वाटतं कोणाचे व्हॉट इज द क्लेम प्रोसिडिंग झालं. चालेल, प्रश्न संपला. हा, प्रश्न संपले. आता उद्याचं जे सेशन आहे ते डॉक्टर विद्याधर तायशेटे यांनी सांगितलंय, परंतु त्यांच्याशी मी आता पुन्हा एकदा बोलून घेणार आहे, कारण डॉक्टर म्हटल्यानंतर इमर्जन्सी असू शकते. तरी सुद्धा त्यांनी सांगितलंय की आपण वेळात वेळ काढून ह्या गोष्टीसाठी, आपल्या वैश्य युवा शक्तीसाठी वेळ देतो आणि सर्वांना याची चांगली माहिती देतो. मला वाटतं बऱ्याच जणांच्या कॉम्प्लिमेंट्स आलेल्या आहेत आणि सेशन बऱ्याच जणांना आवडलेलं आहे. तर असे वेगवेगळ्या टॉपिकवर आपण सेशन निश्चित घेत जाऊ आणि आपल्याला काही शंका असतील, या व्यतिरिक्त कधी शंका असतील, मला तुम्ही फोन करा. मी तुम्हाला त्याच्या आताचा काय वेळ भरपूर आहे, म्हणजे कोर्ट चालू नसल्यामुळे मी आपल्याला त्याबद्दल माहिती देऊ शकतो. केव्हाही फोन करा आणि माहिती विचारा, मी तुम्हाला माहिती सांगू शकतो. आणि सर्वांना मी पुन्हा एकदा निमंत्रण देतो. आपला चातुर्मास, या वर्षीचा चातुर्मास हा सिंधुदुर्ग कणकवलीमध्ये आहे आणि या चातुर्मासला आपण सर्वांनी अगत्याने इथे यायला पाहिजे. 5 जुलै पासून 2 सप्टेंबर पर्यंत आपला चातुर्मास आहे. श्री श्री वामनाश्रम स्वामीजींच्या आशीर्वादाने आपण हे सगळं करतोय आणि हे सगळं एक एक गोष्ट आम्ही मनाकडे ठरवतो ती यशस्वी होते. तर हे करोनाचं संकट सुद्धा लवकरच दूर होईल. स्वामीजी सुद्धा त्याच्यासाठी प्रार्थना करतात, कारण आमची तर दाट इच्छा आहे की तो चातुर्मास अगदी दिमाखात इथे करता यावा. त्यामुळे हे करोनाचं संकट जेवढ्या लवकर नाहीसं होईल, मुंबईतलं संकट नाहीसं व्हायला पाहिजे, तरच आपण चांगल्या दिमाखात तो इथे कणकवलीमध्ये करू शकू. तर त्यासाठी पुन्हा एकदा आपण प्रार्थना करू आणि हा करोनाचं संकट दूर करण्यासाठी विनंती करू. आणि आजचा कार्यक्रम, आजचं हे सेशन संपलं म्हणून आपल्याला जाहीर करायला हरकत नाही. आणखी काय बोलायचं असेल तर प्रणय, सत्यजित. अंधारी साहेब, आपण आज जिल्हाध्यक्ष सुनील गुप्ता यांनी आपल्या एक मिनिट जरा एक मिनिट. अंधारी साहेब, बोला ना. चांगलं मार्गदर्शन झालं. काही गोष्टी माहीत नव्हत्या त्या माहीत पडल्या. धन्यवाद. चांगली तुम्ही जी योजना राबवली त्यातनं निश्चित फायदा होणार आहे. होय ना. चांगली आयडिया आहे. प्रयत्न केलाय. होय. हो, चालेल. थँक्यू. प्रणय, चांगलं आहे नियोजन. सर्वांना सुनील भाई धन्यवाद. तुम्ही असंच सतत संपर्कात राहा. तुम्हाला पण तुम्ही विषय विचारात घ्या आणि तुम्ही कुठल्या तरी एका विषयावर निश्चित बोलायला पाहिजे, की कोणत्याही विषयावर तुम्ही घ्या. वैश्य समाजाच्या, कारण वैश्य समाजाचं भरपूर कार्य करताय तुम्ही, तर त्या मुवमेंटवर जरी तुम्ही बोललात, समाज आपला एकत्र येण्यासाठी आपण
काय मेहनत घ्यायला पाहिजे याच्यासाठी सुद्धा आपलं एक सेशन घेता येईल. तर ते पण सेशन तुम्ही विचार घ्या, तुम्ही मुद्दे तयार करा आणि कधी बोलणार ते आम्हाला सांगा, आपण निश्चित ते आपलं अरेंज करू. अंधारे साहेब, आज हा बोला. तुम्ही आज आम्हा सर्वांना जी माहिती मिळवून दिली त्याबद्दल अखिल भारतीय वैश्य युवक सेवा समितीच्या वतीने तुमचं हार्दिक अभिनंदन. असेच कार्यक्रम आपल्याला पुढे नवीन नवीन विषयावर घ्यायचे आहेत आणि पुढच्या सेशनसाठी उद्या आपल्याला बरोबर 4:30 वाजता लॉग इन करून तयार राहायचं आहे. काही कारणास्तव काल आम्हाला खूप टेन्शन आलं होतं की काही लोकांनी सांगितलं झूम खूप हे आहे, झूमवर होणार नाहीये, झूम तुम्ही सेफ नाहीये. पण एक स्वामीजींच्या आशीर्वादाने प्रणय दादाने नवीन आज गुगल मीट अगदी दुपारी 1 तासात शोधून काढलं आणि आज त्या निमित्ताने आपण जवळजवळ 50 जणांपर्यंत परत पोहोचलो. बरोबर. तुम्हा सर्वांचे खूप अभिनंदन, कारण तुम्हा सर्वांच्या सहभागातूनच हा कार्यक्रम होत आहे. माझं ऑफिस आपल्याला दाखवतोय मी. हॅलो. आणि आजची उपस्थिती पण पहिल्याच वेळी लक्षणीय होती. हो ना. 47 मेंबर, 47 जण लॉग इन झाले होते. त्याच्यामधून दुबई मधून आलोक कानेकर आहे, दुबई वरून तो जॉईन झालाय. अरे वा. मुंबईवरून मयूर प्रभू आहेत, मुंबईमधून मयूर आंग्रे आहेत. त्याच्यानंतर बँगलोर वरून आपला हे चेतन अण्णा आहे. त्याच्यानंतर प्रख्यात आहे, बरोबर प्रज्वल आहे, अमृत पायदे आहे. असं आपल्या सेशनसाठी पूर्ण ऑल ओव्हर इंडिया मधून जॉईन झालेले सर्व युवक किंवा आपले वैश्य बांधव आहेत. आणि मेन म्हणजे विशाखाताई मोरिये, मुंबई मातृ समितीच्या अध्यक्षा, त्या पण आपल्याबरोबर जॉईन झालेल्या आहेत. त्यांनी पण आपला कार्यक्रम आज अनुभवलेला आहे. केशव कोरगावकर आणि दिलीप धवन हे मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सेमिनार घेतात. त्यांनी पण आज आपला सेमिनार अटेंड केलेला आहे. त्यांना पण आपली संकल्पना आवडलेली आहे. बरं. दिलीप धवनना पण मी ओळखतो, एक चांगले इंडस्ट्रियलिस्ट आहेत. आपण जर त्यांना शक्य असेल आणि त्यांची तयारी असेल तर त्यांचं पण सेशन नक्की अरेंज करू. मी त्यांच्याशी बोलून घेईन. चालेल. त्यांचं आणि केशव कोरगावकरांचं पण आपण घेऊ. आपण मार्गदर्शक आहे. चालेल घेऊ ना. आणि अश्विन करपे गोव्यावरून आहेत. अरे वा. ते जॉईन झाले होते. तसेच गोव्यावरून अंकिता बोंद्रे या पण जॉईन झाल्यात. आणि आता बऱ्यापैकी सगळेजण लेफ्ट झाले आहेत, पण भरपूर चांगला रिस्पॉन्स होता. बरोबर. चालेल मग आता हे आपण आता क्लोज करायची का मीटिंग? आजचा आपण सेशन क्लोज करू शकतो. चालेल. धन्यवाद सगळ्यांना. ग्रुप देऊ ना मग.